शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज हे 3 प्रगतशील शेतकरी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून भुईमुगाचं म्हणजे दप्तरी 54 नंबर हे शेंगदाणे बियाणे घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहे। आणि विशेष हे तीनही शेतकरी हे कृषी पदवीधर आहे आणि हे बीएससी ॲग्रीचं शिक्षण पूर्ण झालेले हे 3 प्रगतशील शेतकरी दप्तरीचा टॅग 54 ह्या भुईमुग बियाण्याची निवड त्यांनी केलेली आहे। अधिक दर्जेदार अधिक उत्पादनक्षम असणारा हा वाण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मौनगिरी कृषी दीपक या संस्थेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे। सरासरी 110 दिवसांमध्ये येणारा हा वाण उत्पादनाबरोबरच खाण्यास सुद्धा चांगला आहे। अधिक रोगप्रतिकारक क्षम आणि उच्च उत्पादनक्षम असणारा हा वाण या वाणाला लागवड झाल्यानंतर जे पाणी आपण देतो ते पाणी दिल्यानंतर उगवण झाल्यानंतर त्याच्या आत दुसरं पाणी देऊ नये आणि भुईमुग बियाण्याची पूर्ण उतार झाल्यानंतर एक शेंगदाणे बियाण्याला योग्य असा ताण देणं गरजेचं असतो। तसे शेतकरी मित्रांनो भुईमुग बियाण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची तणनाशक मौनगिरी कृषी दीपक या संस्थेमध्ये उपलब्ध आहे। भुईमुगाची पेर झाल्यानंतर किंवा लागवड झाल्यानंतर त्या ओलीवरती आपण बीजनाशकाची सुद्धा फवारणी करू शकतो। भुईमुग पिकातील रोगकीड नियंत्रणासाठी तसेच अधिक दर्जेदार उत्पादनासाठी काही गोष्टी कराव्या लागतात किंवा कुठल्या कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी केली पाहिजे, कुठल्या खताचा वापर केला पाहिजे याच्यासाठी भेटायचं आहे।